नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। मित्रांनो, महाराष्ट्रातील 25 प्रायव्हेट डेंटल कॉलेजेसची माहिती देणारा आमचा व्हिडिओ तुम्ही याआधी पाहिला आहे आणि त्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत। आता प्रत्येक विद्यार्थ्याला आणि पालकाला उत्सुकता लागली आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजेसची माहिती मिळवण्याची। सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे हा केवळ कमी फीचा विषय नसून तो गुणवत्तेचा एक बहुमान आहे। आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण यामध्ये आम्ही पदवी, बीडीएस आणि पदव्युत्तर एमडीएस शिक्षणाच्या संधीची सविस्तर माहिती देणार आहोत। आमच्या या चॅनलवर एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटी आणि बीओटी या सर्व वैद्यकीय कोर्सेससाठी सखोल मार्गदर्शन केले जाते। या संदर्भातील अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ आमच्या चॅनेलवर आधीच उपलब्ध आहेत। तुम्ही आमच्या एमएमसीसी विरार या चॅनेलवर जाऊन व्ह्यू चॅनल किंवा व्हिडिओज टॅबमध्ये आमचे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओ पाहू शकता आणि प्रवेश प्रक्रियेची योग्य माहिती घेऊ शकता। आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सरकारी व महानगरपालिका दंत महाविद्यालयांचे विश्लेषण। पहिले गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज आहे मुंबई। या महाविद्यालयाचा कॉलेज कोड 2101 असा असून हे महाविद्यालय मुंबईतील फोर्ट विभागातील सेंट जॉर्जेस हॉस्पिटलच्या विस्तीर्ण आवारामध्ये सीएसएमटी रेल्वे स्टेशन जवळ स्थित आहे। या महाविद्यालयात पदवी शिक्षणासाठी एकूण 125 जागा उपलब्ध आहेत। यातील 19 जागा ऑल इंडिया कोट्यासाठी आणि 106 जागा स्टेट कोट्यासाठी राखीव आहेत। येथील वार्षिक ट्युशन फी सुमारे 95,400 रुपये असून इतर शुल्कासह एकूण वार्षिक खर्च साधारण 1.10 लाख रुपयांच्या आसपास येतो। पदव्युत्तर शिक्षणासाठी एमडीएस साठी हे महाविद्यालय देशात अग्रगण्य असून येथे दंतशास्त्रातील 9 विभागांमध्ये स्पेशलायझेशन करण्याची सोय उपलब्ध आहे। येथे रुग्णांची संख्या प्रचंड असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्ण तपासणीचा आणि उपचारांचा उत्कृष्ट क्लिनिकल अनुभव मिळतो आणि जो भविष्यातील करिअरसाठी अत्यंत मोलाचा ठरतो। दुसरे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज आहे नायर रुग्णालय दंत महाविद्यालय मुंबई। या कॉलेजचा कॉलेज कोड 2102 असा असून हे महाविद्यालय मुंबई सेंट्रल येथील डॉक्टर ए.एल. नायर रोडवर स्थित आहे। हे बृहन्मुंबई महानगरपालिका बीएमसी संचालित एक प्रतिष्ठित महाविद्यालय आहे। येथे एकूण 75 जागा असून त्यामध्ये 11 जागा ऑल इंडिया कोट्यासाठी व 64 जागा स्टेट कोट्यासाठी विभागल्या गेल्या आहेत। येथील वार्षिक ट्युशन फी 1 लाख रुपये असून इतर शुल्कासह एकूण खर्च साधारण 1.15 ते 1.20 लाख रुपये प्रतिवर्ष इतका येतो। येथे देखील पदव्युत्तर शिक्षणासाठी सर्व 9 विभागांमध्ये कोर्सेस उपलब्ध आहेत। हे महाविद्यालय आपल्या अद्ययावत संशोधन केंद्र आणि आधुनिक उपकरणांसाठी ओळखले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रगत दंत वैद्यकीय तंत्रज्ञान शिकायला मिळते। तिसरे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज नागपूर। या महाविद्यालयाचा कॉलेज कोड 2207 असा असून हे महाविद्यालय नागपूरमधील हनुमान नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जीएमसी परिसरामध्ये स्थित आहे। या महाविद्यालयात एकूण 63 जागा असून 9 जागा ऑल इंडिया कोट्यासाठी आणि 54 जागा स्टेट कोट्यासाठी राखीव आहेत। येथील वार्षिक ट्युशन फी 95,000 रुपये असून इतर सर्व शुल्कांसह वार्षिक खर्च 1.10 लाख रुपयांपर्यंत येतो। येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी एमडीएस विभागामध्ये कोर्सेस उपलब्ध आहेत। विदर्भातील हे सर्वात मोठे सरकारी दंत महाविद्यालय असून येथे शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरतो। चौथे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज आहे छत्रपती संभाजीनगर। या महाविद्यालयाचा कॉलेज कोड 2313 असा असून हे महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी हॉस्पिटल परिसरात स्थित आहे। येथे एकूण 63 जागांची उपलब्धता असून 9 जागा ऑल इंडिया कोटा आणि 54 जागा स्टेट कोट्यासाठी विभागल्या गेल्या आहेत। येथील वार्षिक शैक्षणिक शुल्क सुमारे 95,000 रुपये असून एकूण खर्च 1.10 लाख रुपयांच्या आसपास येतो। येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी 6 ते 7 प्रमुख विभागांची कोर्सेस उपलब्ध आहेत। मराठवाडा विभागातील विद्यार्थ्यांसाठी हे एक हब असून येथील अद्ययावत ओपीडी मुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या डेंटल केसेस हाताळायला मिळतात। पाचवे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगाव।
या महाविद्यालयाचा कॉलेज कोड 2136 असा असून हे महाविद्यालय जळगाव मधील MIDC क्षेत्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरामध्ये स्थित आहे। येथे पदवी शिक्षणासाठी एकूण 50 जागा उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 7 जागा ऑल इंडिया कोटा आणि 43 जागा स्टेट कोट्यासाठी राखीव आहेत। येथील वार्षिक ट्युशन फी 90,000 रुपये असून एकूण खर्च साधारण 1.5 लाख रुपयांपर्यंत येतो। सध्या येथे पदवी BDS शिक्षणावर विशेष भर दिला जात असून पदव्युत्तर कोर्सेस सुरू करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे। हे उत्तर महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शैक्षणिक केंद्र असून येथील पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोयीस्कर आहेत। विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी की ही सर्व महाविद्यालये पूर्णपणे सरकारी किंवा महानगरपालिका संचलित असल्यामुळे येथे कोणताही इन्स्टिट्यूट किंवा NRI कोटा उपलब्ध नसतो। येथील सर्व प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे नीट परीक्षेच्या गुणांवर म्हणजेच मेरिटवर केली जाते। विद्यार्थी मित्रांनो, सरकारी कॉलेजमधून दंतवैद्यकीय शिक्षण पूर्ण करणे ही तुमच्या भविष्यातील प्रॅक्टिससाठी एक पक्कम पायाभरणी आहे। आम्हाला आशा आहे की ही सविस्तर माहिती तुम्हाला योग्य कॉलेज निवडण्यासाठी नक्कीच मदत करेल। तुम्हाला प्रवेश प्रक्रियेबद्दल किंवा डॉक्युमेंटेशन बद्दल काहीही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच अधिकृत आणि अचूक माहितीसाठी आमच्या MMCC विरार या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।